नमस्कार, मी सारिकाच किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे भरली मिरची। तर भरली मिरची कशी बनवायची ते आपण बघूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता मी ही मिरची पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। तर मी आता मिरचीला कट करून घेणार आहे। या अशा पद्धतीने कट करून घ्यायचं। पूर्ण नाही कापायची, अगदी मध्येच कट करायचं। तर त्या मिरच्यांना मी मीठ लावून ठेवलेलं आहे। आता मी इथे घेतलेले 4 चमचे बेसन, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा चटणी आणि 2 चमचे धना पावडर, जिरं आणि लसूण हे मी कुटून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, आणि त्यावर थोडी कोथिंबीर घालायची। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाले। यावर मी 3 चमचे तेल टाकून घेणार आहे। फक्त तेलानेच आपल्याला पीठ भिजायचं आहे, पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा। तेलानेच खूप छान भिजून होतं। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ही मिरची तुम्ही डाळ, भात, चपाती सोबत देखील खाऊ शकतात, खूप छान लागते। बघू शकतात किती छान पीठ भिजलं जात आहे, फक्त तेलानेच। आता हे छान भिजून झालेलं आहे। आता मी जे आपण इथे मिरचीला काप दिली होती त्यात व्यवस्थित दाबून दाबून सारण भरून घ्यायचं आहे। मिरचीच्या देठाजवळ आणि खालच्या साईडला व्यवस्थित दाबून भरायचं, त्या ठिकाणी पोकळ नाही राहत। मग या अशा पद्धतीने दाबून दाबून मिरची भरून घ्यायची। आता मी सर्व मिरच्या भरून घेतल्या आहेत। बघू शकतात किती छान भरून झालेले आहेत। आता मी यावर 3 चमचे तेल टाकून घेणार आहे। आता यावर सर्व मिरच्या व्यवस्थित ठेवून घ्यायच्या। याला 2 मिनिटं झाकून ठेवायचं। आता 2 मिनिटं झालेत, परत यांना पलटवून घ्यायचं। पूर्ण साईडने व्यवस्थित शिजवून घ्यायची मिरची। आतमधलं पीठही शिजलं जायला पाहिजे, म्हणून घाई नाही करायची। परत 2 मिनिटं झाकून ठेवायचं। आता 2 मिनिटं झालेले आहेत। बघू शकतात मिरची किती छान शेकली गेलेली आहे, त्यातलं पीठही छान शिजलेलं आहे।
ते मिरची तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।